BLA-2 नियुक्तीतील त्रुटींकडे लक्ष वेधत काँग्रेसचे निवेदन. सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी 282 सांगली विधानसभा मतदारसंघातील BLA-2 नियुक्ती प्रक्रियेमध्ये झालेल्या त्रुटींकडे लक्ष वेधत उपजिल्हाधिकारी तथा नोंदणी अधिकारी समाधान शेंडगे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात काँग्रेस पक्षाने बूथ क्रमांक 1 ते 315 पर्यंतच्या शहरी व ग्रामीण भागातील BLA-2 प्रतिनिधींचे अर्ज, छायाचित्रे व मोबाईल क्रमांकासह आवश्यक कागदपत्रे 28 जून 2026 रोजी संबंधित कार्यालयात सादर केल्याची माहिती दिली आहे. काही तांत्रिक अडचणी, नजरचूक किंवा काही ठिकाणी कार्यकर्ते उपलब्ध नसल्यामुळे एखादा अर्ज सादर होऊ शकला नसण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. निवेदनात पक्षाने प्रत्येक बूथवर BLA-2 प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असून जर कोणत्याही बूथवरील अर्ज त्रुटींमुळे स्वीकारले गेले नसतील किंवा प्रलंबित राहिले असतील तर संबंधित अर्ज स्वीकारून त्या प्रतिनिधींना मान्यता देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सर्वसमावेशक राहावी तसेच सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळावी यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षाही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे महेश भंडारी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.